वसुदेव सुतं देवं सच्चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री गोपाल महाराज की जय. भाऊ, जगामध्ये गीतेला का मान आहे? एवढं गीतेला का मानतात? गीतेला श्रेष्ठ ज्ञान आहे असं का मानतात? कारण गीता ही खरी पाहता शेड्युलर आहे, कोणीही धर्मपंथाची नाही, त्याच्यात कोणीही धर्मपंथाचं नाव लिहिलेलं नाही आणि ते अखिल जागतिक मानवासाठी सांगितलेलं शास्त्र आहे. आणि हे शास्त्र अनेक साधू संतांना त्याचा म्हणजे त्याबद्दल बोललेले संत ज्ञानेश्वर म्हणजे की हा वेदार्थाचा गुरु आहे, त्या गीताचा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेलं हे शास्त्र आहे, म्हणून त्या शास्त्राला महत्त्व प्राप्त झालं. आणि हे शास्त्र कोण्या एका धर्मपंथासाठी नाही सांगितलं, अखिल जगातील मानवजातीसाठी सांगितलेले. कोणी याचा उपयोग घ्या, कोणी पठण करा, कोणाला बंधन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ अतिशय छोटा आहे, आपल्या खिशात मावतो एवढं आहे आणि फार किमतीचा नाही, अतिशय कमी किमतीचा आहे. त्यामुळं सगळ्याला परवडण्यासारखं आहे आणि त्यामुळं गीते ग्रंथाला मान आहे. आणि त्याच्यात अनेक आपल्या जीवनशैली आहे, यही सुख कसं प्राप्त करावं, परलौकिक सुख कसं प्राप्त करावं, याचं दोन्ही गोष्टीचा वापर यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनासोबत केलेला आहे. आणि तो जर आपण अंगीकारला आपल्या जीवनामध्ये, ते जर ज्ञान आपण हे केलं, ज्ञान आपण जर त्या ज्ञानाप्रमाणे आपण जर चाललो तर आपलं इहलौकिक आणि परलौकिक दोन्ही दृष्टीनं आपलं भलं होतं. तर इहलौकिक जर भलं कसं होतं आहे? कारण त्यामध्ये खायचं काय, आहार कसा असावा, कसा नसावा याबद्दल उहापोह केलेला आहे. ते म्हणजे कसा खाणं पाहिजे, म्हणजे आहार कसा खायला पाहिजे, कसा नाही घ्यायला पाहिजे. ते म्हणजे आयुष्यात मला आरोग्य सुखप्रीतीवर्धन रस्या स्थिग्ना स्थिरा हृदया आहारासाठी सात्विक पच असलं तर कसं घ्यायला पाहिजे. म्हणजे आहार हा सात्विक आहार घ्यायला पाहिजे. आणि कसं कोणासोबत बोललं पाहिजे, आपण ज्ञान कसं घ्यायचं, ज्ञान घ्यायला गेल्यावर त्या जो ज्ञान देणारा आपल्याला माणूस आहे, त्या ज्ञान देणारा माणसासोबत कसं वागायचं. ते म्हणले तद्विधी परिपातेनं परिपष्टेनं शिवाय उपदीक्षित ते ज्ञानीनंच तत्वदर्शी. त्या माणसाकडे गेल्यानंतर त्याच्या हिशोबानं आपण ज्ञान घ्यायला पाहिजे, त्याला परिपात करायला पाहिजे. आणि परिपात करून आपण त्याच्याकडून ते ज्ञान घेतलं तर यज्ञात्वानं पुनर्मोह नियम मेसेस पांडव. ते म्हणजे पुन्हा जर असं जर विधियुक्त ज्ञान घेतलं तुम्ही तर तुम्हाला पुन्हा अज्ञान होणार नाही, अज्ञान प्राप्त होणार नाही. आणि म्हणून हे असं सगळ्या गोष्टीचा ओहापोह ह्या ग्रंथामध्ये केलेला आहे. यामध्ये तुम्हाला सृष्टीची रचना कशी होती, कोण करते सृष्टीची रचना, आणि तुम्ही केव्हा सृष्टीतून कुठं असतात, तुम्ही आयुक्त. त्याच्यात ते नाही की आयुक्त दिन भूतानी व्यक्तमध्ये सगळे जीव आयुक्त स्थितीत असतात आणि तिथून जे माया ह्या जगामध्ये आपल्याला आणते. माया दीक्षेने प्रकृती सुयेते सचाराचरम हेतून अनेन कोणते जगद्दी परिवर्तते. आणि त्याच्यामध्ये परिवर्तन भीतीच करते. असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उहापोह, त्याचा नाश कसा होतो, जगाचा जग निर्माण कसं होतं आहे, कोण करते निर्माण जग, इथं आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्याला मायेनं आपल्यामध्ये काय खोडसाळपणा केलेला आहे. परमेश्वराचं तर आपल्याबद्दल चांगलीच भावना आहे, ते आपलं भलंच होण्यासाठी परमेश्वर अव्यक्तातून व्यक्तामध्ये आपल्याला आणतात माया करवी.
परंतु माया आपल्याला परमेश्वरापर्यंत जाऊ देत नाही. ते म्हणजे दैव हिशा गुणमयी मम माया दुरत आहे मामेव प्रपंचते माया मेतांतर देते. ती दैवी आहे, गुणमयी गुणात्मक आहे आणि तरुण जाणं फार अवघड आहे. आणि ती माझी जर भक्ती केली तरच तुम्ही तिला तरुण जाऊ शकतात, नाही तर जाऊ शकत नाही. अशा सगळ्या प्रकारचं वाहपोह आणि गीतेमध्ये केलेलं आहे. आणि त्या मायाला जर आपण तरुण गेलो की आपण ह्या संसारातून पार होतो आणि आपण परमेश्वर प्राप्तीला जातो. पुन्हा मायानं आपल्यामध्ये काय खोड्या केल्या, तर मायानं आपल्याला परमेश्वर प्राप्तीनं इथं आणलं तर खरं, परंतु ह्या देहामध्ये 3 गुणांना बांधलेलं आहे. रज, तम आणि सत्व. ते अतिशय महाविषारी साप आहेत ते तिन्ही. आणि त्या सापाकडून कसं मुक्त व्हायचं, त्या गुणाच्या बाहेर कसं जायचं, याचा सगळा वापर गीतेमध्ये केलेला आहे. म्हणून गीता ज्ञान श्रेष्ठ ज्ञान आहे. ते म्हणजे सत्वगुण कसा बांधतो, सत्व निर्मलातात प्रकाशकमनामय सुख समेन बदनाती ज्ञान समेन चालवत. सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीने तो बांधून टाकतो. आणि रजो रागात्मक आहे, आवडरूप आहे. विधी कृष्णासरी समुद्भव त्यांनी बदनाती कोणते कर्म समेन कर्माच्या आसक्तीने बांधून टाकतो. आणि तमस्व ज्ञान विधी मोहनम सर्वदेईनाम प्रमाद आलस निद्रा मी त्यांनी बांधण्याची भारत. अशी थोडी अशी म्हणजे अयोग्यता मायानं आपल्याला आपल्या शरीरामध्ये करून ठेवलेली आहे. आपल्याला 3 गुणांना बांधलेलं आहे. आणि ह्या 3 गुणातून बांधून गेल्यानंतर सुटून गेल्यानंतरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होते. ते म्हणले अर्जुनाला सांगता त्यांनी सांगितलं, अर्जुना गुणा नेता न तिथे त्रिंदेही देह समुद्भव जन्ममृत्यू झाला दुःख विमुक्त असते. जो या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन विमुक्त होईल तोच मला येऊन मिळतो. तर त्या अर्जुनाला देवा कैटिकेस 3 गुणांनी येतात तिथे होते बरोबर हिमाचार कथमच्या 3 गुणांचे होते. मी या 3 गुणाच्या पलीकडे कसा जाऊ. श्रीकृष्ण महाराजांनी एकाच श्लोकामध्ये उत्तर दिलं. ते म्हणजे अर्जुना मामचे उपचारेनं भक्ती विषयते सगुणान संकेत येतात ब्रह्मभुवाय. तो माझी अविचारी भक्ती करीन तो माणूस ह्या 3 गुणाच्या पलीकडे जातो आणि मला प्राप्त होतं. काय बाबा आपल्याला हे सगळं सांगणारं शास्त्र म्हणजे खऱ्या कैवल्याची वाट दाखवणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. त्यामुळं त्या गीताशास्त्राचा अभ्यास करा आणि त्यामुळं त्याला महत्त्व आहे. आणि म्हणून कोण्याही धर्माचे तुम्ही असा कोण्या जातीच्या धर्माचे असता पण तरीही गीतेचा अभ्यास करा असा मी तुम्हाला आग्रह करीन, विनंती करीन. आणि तुमचा रजा घेईन.